पुष्पा किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झिंगा रेसिपी, झिंग्याचं कालवण। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बेडकी मिरची आणि लवंगी मिरची घेतलेली आहे मी, कांदा, एक कांदा आणि अर्धा वाटी ओलं खोबरं, त्याचबरोबर लसूण आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, कोथिंबीर, कोकम, थोडंसं जिरं, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 3 हिरवी इलायची आणि काळी मिरी, त्याचबरोबर धने पण मी पाण्यात भिजवून घेतलेले आहे, आणि 1 टोमॅटो, लाल मिरची पण मी पाण्यात भिजवून घेतले। सगळे मसाले मी पाण्यात भिजवून ठेवले होते अर्धा तास। आता मी हे मिक्सरला लावून घेणार आहे। तर मसाला तयार आहे। आता मी घालणार आहे तेल, त्याचबरोबर कांदा, कढीपत्ता, कांदा मऊसर झालेला आहे। आता घालणार आहे मी मसाले, मिक्सरला लावून घेतलेला मसाला, त्याचबरोबर मिक्सरला लावून घेतलेला टोमॅटो, मसाला चांगला मी 10 मिनिट शिजवणार आहे। मसाला शिजलेला आहे। आता यात घालणार आहे मी झिंगे साफ करून ठेवलेले, त्याचबरोबर बटाटा, आणि शेवग्याच्या शेंगा, कोकम, चवीपुरतं मीठ, बटाटा शिजेपर्यंत मी मसाल्यात शिजू देणार आहे। बटाटा झिंगा मसाल्यात शिजलेला आहे। आता मी घालणार आहे यात पाणी,
झाकण ठेवून 10 मिनिट शिजू देणार आहे. तर तयार आहे झिंग्याचं कालवण. वरून घालणार आहे कोथिंबीर. झिंगा रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल लाईक करा और शेअर करा. थँक्यू.